शेतकरी बंधू नमस्कार। आज दिनांक 28/2024 जे आपण रोपं लोडिंग करणार आहे। ही जी रोपं आहेत ही सांगोल्यासाठी लोडिंग सदाबहार पेरू। तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंचं ह्या चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज जे आपण रोपं लोडिंग करणार आहे त्याचबरोबर ह्या शेतकरी बंधूंनी जे लागवडीचं नियोजन केलं आहे ही जी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय आपण। सदाबहार पेरू म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात, तर त्याची लागवड अंतर उत्पादन ह्याची सर्व माहिती ह्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत आपण। आता अशा प्रकारची रोपं सिलेक्टेड रोपं बाजूला काढून लोडिंगचं नियोजन केलेलं आहे। सदाबहार पेरू म्हटलं तर रोप लावल्यापासून आपल्याला 4 महिन्यानंतर अशा प्रकारचे जी कळी निघते आणि वर्षभर आपल्याला उत्पादन देणारी जात। त्याचबरोबर सदाबहार पेरूची लागवड जर म्हणलं तर आपण 8x5 8x4 ह्या अंतराने जर लागवड केली तर 1 एकरामध्ये आपण 1000 रोपं लावू शकतो। आणि 1000 रोपं लावल्यानंतर 1 एकरातून आपल्याला वार्षिक उत्पादन मिळतं ते प्रति झाडापासून 40 ते 45 किलो। आज पेरूची बरेच शेतकरी बंधूंचे कमेंट आलेत की सर तुमची पेरूची जास्त लागवड झालेली आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की पेरूपासून बाय प्रोडक्ट पण बनत असतं। पेरू खाणं हे पहिलं हे झालं, पण पेरूपासून जर म्हटलं तर बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आज त्याचा बाजारामध्ये जो दर आहे हा चांगल्या प्रकारे पेरूचा मार्केटमध्ये दर असल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादनासाठी एक चांगलं साधन आहे। आता अशा प्रकारची ज्यावेळी कळी निघते ही जे बघतो आपण कळी किंवा अशा प्रकारचं पेरू सेटिंग होतो तर शेतकरी बंधूंनी पहिली 6 महिने अशी फळं तोडून टाकायची आहेत। कारण कमी वयामध्ये जर आपण फळधारणा होत असते म्हणून धरत असतो तर त्या झाडाचं आयुष्यमान कमी होत असतं। त्याचबरोबर झाडाला जी कळी निघणार ज्यावेळी आपण अशा प्रकारे शेंडा खोडला, कुठल्याही रोपाचा अशा प्रकारे शेंडा खोडला की त्याला कळी निघते, तर ती कळी न धरता आपण जर त्या रोपाला 6 महिने चांगलं वाढू दिलं तर आपल्याला उत्पादन हे वर्षभर मिळत असतं। पेरूचं लागवड अंतर जे 8x6 वरती 8x5 वरतीची लागवड करतो आपण 1000 रोपं बसतात आणि एका झाडापासून आपल्याला वार्षिक उत्पादन जे आहे ते 40 ते 45 किलो मिळत असतं। आता बाजारमध्ये जे पेरू लागवड भरपूर झाली त्यामुळे दर कमी ही जे शेतकरी बरेच मला कमेंट आलेत। तर ज्यावेळी आपण पेरूची भरपूर प्रमाणात लागवड झाली पण बांधावरती शेतकरी बंधूंचा हा पेरू 20 ते 25 रुपयानं आज बाजारामध्ये विकला जातोय जाग्यावरून, त्यावेळी आपल्याला 1 एकरातून एक सरासरी 40 ते 45 किलो माल मिळतो। 40 किलो जर पकडला आणि 25 रुपये किलोनं जरी विकला आपण तरी आपल्याला 1000 रुपये वार्षिक उत्पादन एका झाडापासून मिळते। 1 एकरामध्ये आपण 1000 रोपं लावतोय म्हणजे आपले 8 ते 10 लाख रुपये कुठे जाणार नाहीत। दुसरी गोष्ट पेरूमध्ये व्हरायटी आहेत। आता जो आपण सदाबहार पेरू म्हणतोय हा वर्षभर उत्पादन देणारी जात आहे आणि प्रामुख्याने तायवान पिंकला सदाबहार पेरू म्हणतात। सदाबहार ही जात दुसरी नसून तायवान पिंकलाच वर्षभर उत्पादन येतं म्हणून त्याला सदाबहार पेरू म्हणतात। आज जे सांगोल्यासाठी लोडिंग चाललेलं आहे आपलं नियोजन, तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपण मातीमध्ये भरलेली आहेत। त्याचा फायदा की रोपाची जमिनीमध्ये लागल्यानंतर वाढ फास्ट मिळेल आणि शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळेल। आज ही आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदाबहार पेरूची माहिती घेत आहोत। ह्याच व्हिडिओमध्ये पुढं आपण L49ची आणि त्याचबरोबर VNRची माहिती घेणार आहे। तर आता जो सदाबहार पेरू आहे हा आतून फिकट गुलाबी असतो, त्याचबरोबर फळाची जी साईज असते 350 ते 400 ग्रॅमपर्यंत फळाची साईज। आता पहिलं पीक ज्यावेळी शेतकरी बंधू धरणार आहेत त्यावेळी तिची साईज मोठी येते, कारण अन्नद्रव्य ज्यावेळी जास्त प्रमाणात फांदीला मिळाल्यामुळे जो पेरू आपण पहिली फळं कमी असतात त्यावेळी तो पेरू 600-700 ग्रॅमपर्यंत जातो। पण ज्यावेळी क्वांटिटी वाढत जाते, विभागले जाते, त्यावेळी त्या फळाची साईज जी आहे ही आपल्याला कमी होऊन आपल्याला जास्तीत जास्त 350-400 ग्रॅमपर्यंत फळाची साईज होत असते। तर 1 एकरात ज्यावेळी 1000 रोपं लावतात त्यावेळी आपल्याला 8 ते 10 लाख रुपये आणि हा पेरू फिकट गुलाबी। शेतकरी बंधू जे आपण सदाबहार पेरूमध्ये कटिंग करून
फुटवे घेत असतो आणि फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी तर पेरूमध्ये आपल्याकडे जी आता सदाबहार पेरू म्हटलं तर हा फिक्कट गुलाब येतो. त्याचबरोबर L49 जर म्हटलं तर आपल्याकडं हा पांढऱ्या कलरमध्ये येतो. तर त्याची लागवड जर म्हटलं तर शिर्डी, कोपरगाव, येवला ह्या भागात जास्त लागवड आहे. याच व्हिडिओमध्ये आपण पुढे L49 आणि VNRची पण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहेत, कारण आपले ज्यावेळी प्रत्येक भागामध्ये गाड्या लोडिंग होत असतात त्यावेळी आपल्याला व्हिडिओ पाहता येतात. त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, नियोजन, सल्ला हे सर्व मिळत असते. त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे सर्व फळबाग योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं. बुकिंगनंतर रोपं घरपोच, त्याचबरोबर रोपांचं सर्व मार्गदर्शन, बाजारपेठेपर्यंत सर्व नियोजन दिलं जातं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे आपली. शेतकरी बंधूंनो, आपण जी आता सदाबहार पेरूची माहिती घेतली, त्याचबरोबर आता जो आपण 50,000 रोपांचा जो प्लॉट बघतोय तो L49 लखनौ 49 म्हणजेच सरदार पेरू. तर हा पेरू जर म्हटलं तर आतून पांढरा कलर, सफेद कलर असतो. ह्या पेरूला आपल्याला ताण द्यावा लागतो. आता हा पेरू जर म्हटलं तर चवीला गोड, त्याचबरोबर याला फोम पिशवी लावायची गरज नाही. आता जो आपण सदाबहार पेरू बघितला ह्याला फोम आणि पिशवी लावले तर आपल्याला ग्लिजिंग चांगलं येते. त्याच्या विरुद्ध ही जात आहे, ह्याला फोम पिशवीची गरज लागत नाही आणि आपल्याला हे झाड वर्षामध्ये 25 ते 30 किलो माल देते. पेरू लावल्यापासून आपल्याला 7-8 महिन्यात चालू होतो आणि साधारण आपल्याला 8 ते 10 महिन्यामध्ये 25 ते 30 किलो एका झाडापासून उत्पादन मिळतं. पेरूची साईज 350 ते 400 ग्रॅम. पेरू दिसायला ग्लिजिंग चांगलं, फोमची पिशवीची गरज लागत नाही. त्याचबरोबर वर्षाकाठी आपल्याला उत्पादन हे एका झाडापासून 25 ते 30 किलो आणि लागवड अंतर 8x6. रोपाची किंमत 50 रुपये. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला शासकीय दर 60 रुपये आहे. अनुदानला बिल मिळतं. महाराष्ट्रात बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपे घरपोच. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन आणि ही जी रोपं आहेत ही क्लोनिंगची आहेत, म्हणजे थोडक्यात टिश्यू कल्चर रोप आहे, त्यामुळे वाढ फास्ट होत्या. त्याचबरोबर रोपामध्ये मर होत नाही. आणि L49 म्हटलं तर शिर्डी, कोपरगाव राहता ह्या भागात त्याची लागवड जास्त आहे. सदाबहार पेरू म्हटलं तर त्याची महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवड आहे. वर्षभर उत्पादन देणारी जात आहे आणि याला ताण द्यावा लागतो. हा दोन्हीतील फरक आहे. साधारण मार्केट ह्याचं जर म्हणलं तर जाग्यावरती 45 ते 50 रुपये किलोने जातो. सफेद पेरू असल्यामुळे दिसायला शायनिंग, बाहेरील भाग ग्लिजिंग असतो, फोम पिशवीची गरज नाही आणि सरासरी एका झाडापासून जे आपल्याला 25 ते 30 किलो माल मिळत असतो. आता लहान रोपं आहेत तरी पण कळी सेटिंग बघू शकतो आपण. अशा प्रकारे प्रत्येक झाडाला कळे आहे. L49 म्हटलं तर आपल्या नर्सरीची खासियत आहे की स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे त्या मदर प्लांटचे क्लोनिंगवरती रोप हे तयार होतं आणि सर्व रोपं मातीमधली आहेत. अगदी रोप लावल्यापासून 6-7 महिन्यात आपण माल धरू शकतो, एवढी झाडं फास्ट वाढतात. तर शेतकरी बंधूंना कुठलीही रोपं घेतल्यानंतर त्याचं लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. 35 एकरात नर्सरी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, शासनमान्य नर्सरी. आता त्याचबरोबर आपण VNR पेरू पाचर कलमाची माहिती घेतो आहे. पाचर कलम म्हटलं तर हे जे कलम आहे जवारी पेरूवरती केलेलं अशा प्रकारे आणि कलम एक जीव झालेला आहे. आणि VNRच्या रोपाची किंमत ही आपल्याला इथं जाग्यावरती 130 रुपयाला रोप आहे. रोपाची उंची 2.5 ते 3 फूट आहे. आणि अशा प्रकारे झाडाने आता फुटवा चांगला घेऊन कळी पण त्याला सेटिंग चांगली झालेली आहे. मातीमधली रोपं असल्यामुळे रोपाची वाढ फास्ट, नेमॅटोड फ्री रोपं राहतात. आणि ओरिजिनल VNR पाचर कलम असल्यामुळे बघू शकतो पाचर कलम अशा प्रकारे शेड झालेला आहे. चांगलं 1 वर्षाचं रोप असतं. तर अशा प्रकारचे जे आपण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे. आपण कुठलंही रोप घेतलं तर लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत सर्व नियोजन दिलं जातं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नवं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.